हॅलो. आम्ही वाशिम शहरामध्ये होतो. तिथं ही जी भेट झाली, आराध्या ही अयोध्या हां, रामामधली अयोध्या एकदम रामासारखीच आहे. फक्त गुण तेवढं रावणासारखं आहे. तर आपल्याला जे काय हे तुम्हाला खोटं वाटत असेल, पण सगळं खरं आहे. काहीच हे सगळं खोटं बोलत आहे. आपल्याला असं काहीच नाहीये. रावण माझ्या स्वप्नात पण येत नाही. स्वप्नात येत नाही कारण तूच रावण आहे. स्वप्नात कशाला येईल? बरोबर आहे नाही? ही बघा, एवढी खोटाडी बाई कधी तुम्ही बघितली का सांगा? गाई जे माझं तारीफ करतोय की मला बदनाम करतोय मला तेच कळत नाही. मी सगळ्यांची तारीफच करतो कारण माझा स्वभावच चांगला आहे हो. मम्मी आणि ही बघा कृष्ण आमचा. हॅलो गाईज हा कृष्ण आहे. आता सुद्धा इकडे ते बाहेर गर्लफ्रेंडशी बोलत आहे. बिचारा माझा भाऊ इकडे बघणार दादा इकडे बघणार अरे भाव इकडे बघणार. हा बघ, हा माझा लहान भाऊ आहे, हा माझा मोठा भाऊ आहे. पण दोघं भाव आहे, भाव. खूप छान आहे. फक्त थोडासा त्रास देते. तर वहिनी बघून दे, वहिनी बघून दे. हा, पण ही काही वहिनी बघत नाही. गाईज मी बघणार नाही. माझ्या वाटाचं प्रेम मी वाटून देणार नाही. मग वहिनी आल्यानंतर बहिणीला विसरतात, बहिणीला काढून देतात. गाईज लग्न करून देतात बहिणीचं. त्यामुळे नको. हा ही चूक मुलींना भावाच्या बहिणींना करू नका. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पण वहिनी आल्यावर हिला भावासारखं एवढं प्रेम कोणच करत नसतं. ही असं काही नसतं. वहिनी आली का गेलं सगळं. बरं ठीक आहे, असू द्या. हिनं बघत नसेल तर तुम्ही बघून द्या. काहीच नाही. ही बघा, तुम्हाला वाटत असेल तर जे कोणी बघून जाईल काय पुढं काय आहे? धमकी आहे. बहिणीची धमकी बघा, विचार करा तुम्ही. माझ्यासारख्या गरीब लोकांचं काय होईल तुम्ही विचार करा फक्त. आता तू मर. मी मरू का? बर, मी मेल्यावर हिनं अंतिम संस्कार करणार आहे, लक्षात ठेवा तेवढं. काहीच हा फुलं पण घेऊन येईन. फ्रेश 24 गुलाब. हां ठीक आहे, बाय. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.